नमस्कार, आपल्यासोबत आहे तर प्रवीण दरेकर सर. प्रवीण दरेकर सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट की आजचा तुमचा एक चांगला मुद्दा, लाडकी बहीण योजना जे तुम्ही मुंबई तुमच्या बँकेतर्फे आणलेली आहे. अगदी झिरो बॅलन्स मध्ये तुम्ही अकाउंट ओपन करून देता. खूप चांगला उपक्रम आहे, काय सांगता येतं? नाही, एक महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आले, परंतु याकरिता महिलांना बहिणींना त्या ठिकाणी अकाउंट उघडण्यासाठी 1000 रुपये खासगी बँका किंवा नॅशनलाइज बँका मागत होत्या. आणि जेव्हा प्रसार माध्यमातून ही गोष्ट मी पाहिली, ऐकली, त्यावेळेला मी निर्णय केला. राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सूचना केली की असं करता येईल का. मुंबईत आज घरकाम करणाऱ्या महिला, सफाई कामगार करणाऱ्या महिला, गरीब कुटुंबातील महिला, गरजू महिला मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्याच्यामुळे अशा महिलांना हातभार लागावा या दृष्टीनं झिरो बॅलन्स अकाउंटचा त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला. आणि मी आज बघाल तर हजारोच्या संख्येनं मुंबई जिल्हा बँकेच्या शाखेच्या बाहेर महिला भगिनी झिरो बॅलन्स अकाउंट उघडण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी करतायत. केवळ झिरो बॅलन्स अकाउंट नाही तर महिलांना फॉर्म भरण्या संदर्भात सुद्धा काही स्पेशल कर्मचारी आम्ही नियुक्त करून त्या ब्रांचेसला एक कक्ष उभा केलाय, जेणेकरून ही योजना त्या ठिकाणी जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचेल, त्याचा लाभ त्यांना मिळेल. अगदी एक शेवटचा प्रश्न, हिट अँड रन प्रकरणामध्ये आता पाहतो की 7 तासानंतर आरोपी पकडला गेला आहे आणि विशेष म्हणजे 7 तासानंतर शरीरातलं अल्कोहोलचं प्रमाण आहे संपलेलं असतं. काय सांगायला या संदर्भात? नाही, मला वाटतं हे बोलणारे फॉरेन्सिक ऑडिटवाले आहेत असं वाटतंय. कुठल्याही गोष्टीवर राजकारण करायचा हा त्यांचा धंदा झालाय. पोलीस त्या ठिकाणी पोलिसांचं काम करतायत. जेवढ्या गतीनं कारवाई करणं शक्य आहे तेवढ्या गतीनं कारवाई त्यांनी केलेली आहे. सर्व प्रकारच्या कठोर कारवाई करण्याच्या मानसिकतेत सरकार आहे. सरकारी पक्षाचा उपनेता असताना मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा कारवाईला कुठेही त्या ठिकाणी हलगर्जीपणा केला नाही. यावरून सरकार कशा पद्धतीनं या ठिकाणी काम करते हे दिसून येईल. धन्यवाद. आपल्यासोबत होते प्रवीण दरेकर सर. विशेष म्हणजे प्रवीण दरेकर यांनी या ठिकाणी सांगितले की जो हिट अँड रनचा प्रकार झाला आहे त्याच्यामध्ये आरोपीला कुठल्याही पद्धतीने गैर केला जाणार नाही, हेच महत्वाची गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे लाडकी बहीण योजना अंतर्गत त्यांनी झिरो बॅलन्स अकाउंटच्या माध्यमातून बहिणींसाठी देखील या ठिकाणी एक उपक्रम राबवल्याचं प्रवीण दरेकर यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, मुंबई.